आपल्या जीवनामध्ये 3 तास हवी, काल्पनिकता असावी, थिएटरपणा आपल्या जीवनामध्ये नसावा. विश्वास असावा, कार्पण्यता असावी, आत्मनिरीक्षक म्हणजे आपलं सर्वस्व देवाला अर्पण करावं. माझं 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 करू नये जास्त. जे लोक लय माझं 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 करतात ना, ते लोक शेवटी दुःख पावतात बघा. आणि दिन असावे. तुकोबाराय किती दिन झाले, रामोबाराय किती दिन झाले. तुकोबाराय म्हणतात मी तवा नाथ कर्महीन मती मंद बुद्धी तुझम्या ठरले नाही कधी वाची कृपा निधी माय बापा. ज्या तुकोबारायच्या रोमारोमातून भगवंताचं नामस्मरण निघत होतं, ते तुकोबाराय म्हणतात मी काहीच तुझं चिंतन केलं नाही. अशी दीनता असेल. हे महर्षी वाल्मिकी ऋषींनी 6 प्रकार सांगितले शरणागतीचे. विठ्ठला विठ्ठला त्याचप्रमाणे मधुसूदन सरस्वती होऊन गेले. त्यांनी शरणागतीचे काही प्रकार सांगितले. ते म्हणतात तसेवा हममेवासो सेवा भगवत चरणत्वंस्यात साधनाभ्यास पाठवा. आपण म्हटलं पाहिजे मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. तसेवा हममेवासो सेवा तो म्हणजेच मी आहे. आपण काय करतो, सगळं आपलंच म्हणतो, आपण देवाला काही देतच नाही ना. त्याच्यामुळे म्हणतात देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाची. आपण त्याला आपलं म्हणलं पाहिजे. म्हणजे माझा एक प्रश्न आहे बघा, देव माझा आणि मी देवाचा. देव माझा म्हणणं म्हणजे कसं म्हणणं, नेमकं कोणत्या रूपाने म्हणणं. देव माझा म्हणायचं, कसं म्हणायचं देव माझा. तुकोबाराय म्हणतात ना, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता पहिले माझं कृष्ण माझा कृष्ण माझा देवाला माझं म्हणायचं म्हणजे कसं म्हणायचं. कृष्ण माझी माता, तोच माझी माता आहे, तोच माझा पिता आहे, तोच बहीण बंधू तुमचा सगळा तोच. बरं त्याला आपलं म्हणायचं. आपण त्याचं कसं व्हायचं, पंढरपूरचा वारकरी म्हणा म्हणजे आपण त्याचं म्हणायचं. आणि तो आणि मी एकच आहे म्हणजे कसं, तुम्ही आम्ही भिन्न पांडुरंगा असं नाही. देव आणि आपण एकच आहोत. देव आणि आपण काही वेगळे नाही, आपण एकच आहे. बरं पुन्हा ज्ञानोबा सांगतात तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात प्राण शांती स्थान प्राप्तीशी शाश्वत म्हणतात. त्या भगवंताला तुम्ही शरण जा, तुम्हाला काहीही कमी पडत नाही जीवनामध्ये. ते एकतरी या कलियुगामध्ये एक गोष्ट आहे महाराज, दुसरं कोणतं साधन सफल होत नाही. फक्त जीवनामध्ये नामस्मरण सफल होतं, दुसरं कोणतंही साधन सफल होत नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये नामस्मरण करतात. अहम वाचन चित्त आणि अंग देवाला आपण शरण दिलं पाहिजे. अहम शरण म्हणजे मी पणा गेला पाहिजे. देवाला आपण वाणी दिली पाहिजे. बघा कशी दिली पाहिजे वाणी, आपली वाचा देवाला वाहिली पाहिजे. लोक काय करतात माहिती का सध्या, एक तर आपलं तर म्हणजे अहम तर देतच नाही. आता मला थोडंसं विश्लेषण करायचं होतं. एक तर अहम देवाला देत नाही, दुसरी वाणी पण देत नाहीत. बघा एक तर तुकोबाराय सांगतात समर्पिली वाणी पांडुरंग घेते त्यांनी. पण या वाणीची आपण जी करतो ना, वाणीचा उपयोग आपण देवाकरता नाही करत महाराज. वाणीचा उपयोग जास्तीत जास्त 99% लोक वाणीचा उपयोग आहे ना स्वतः करता कमी, दुसऱ्याची निंदा करण्याकरता जास्ती करतात. माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकताय तुम्ही,
स्वतःची स्तुती नाही तर दुसऱ्याची निंदा करण्याकरता या वाणीचा उपयोग लोक जास्त करतात. तुम्ही मला म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. काय करायचं ते फक्त भगवंताचं नामस्मरण करा, दुसरं काही करू नका. करावी स्तुती, फक्त देवाची स्तुती करा, दुसरी मानवाची करू सुद्धा नका म्हणतात. या वाणी करता एक दृष्टांत देते तुम्हाला. बघा मी काय झालं, एक असं मारुतीरायाचं मंदिर होतं. मी दृष्टांत देत होता या वाणीच्या द्वारा आपल्याकडून किती पाप घडतं मला ते सांगायचं मला. असं मारुतीरायाचं मंदिर होतं. त्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये एक साधू येऊन बसले. कोण येऊन बसलं? साधू येऊन बसले. त्या साधूला भूक लागली होती. एक अशीच सामान्य आजी गेली ताक घेऊन, म्हणजे ताक म्हणजे दर्शनाला गेली बा आजी. मग साधू म्हटले, आजी मला भूक लागली, तुम्ही मला काहीतरी खायला घेऊन या. आता मला सांगा, साधूचा मागणं हा काय? धर्म आहे. साधूचा काय धर्म आहे? बरं, एकच दृष्टांत सांगतो. साधूचा हा काय मागणं, हा काय साधूचा धर्म आहे. आजी घरी गेली. आजी घरी गेल्यानंतर आजीने डोक्यावर आपलं हे केलं, टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये भाकरी आणि ताक ठेवलं. फक्त ताक काय करायचं, झाकायचं राहिलं. बघा, झाकायचं राहिल्यानंतर आजी साधूला ताक घेऊन येत होती. आकाश मार्गामधून एक घार चालली होती. त्या घारीच्या मुखामध्ये सर्प होता. लक्ष देऊन आहे का, मला एवढा दृष्टांत सांगायचा आणि कीर्तन संपवायचं आहे माझं. त्या घारीच्या मुखामध्ये सर्प होता. तो सर्प मेलेला होता, तो विषारी होता. आणि त्या सर्पाच्या मुखामधून काय पडत होतं? विष खाली पडत होतं. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन. विष खाली पडत होतं आणि ते विष आजीला काय पडलं? ताकात पडलं. ताकात पडल्यानंतर ती आजीला काही माहिती नाही. आजीने ताक घेऊन गेली, साधू गेले. साधूने ते जेवण केलं. साधू जागीच प्राण झाले. काय झाले? साधू सापाचं विष त्याच्यात पडल्यानंतर काय होणार? गेले, साधू गेले. लोकांनी काय केलं? आजीने साधू मारले अशी घोषणा गावामध्ये केली. सर्व लोकांनी आजीची निंदा केली. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, याची चुकी नेमकी कोणाची? साधूची चुकी का? त्याने भिक्षा मागितली, साधू चुकी का? नाही. त्या आजीने साधूला अन्नदान केलं, त्या आजी चुकी का? नाही. त्या घारीला सर्प खाल्लं, त्याची चुकी का? ते त्याचं काय भक्ष्य. त्या सापाच्या तोंडातून विष खाली पडलं, त्याची काही चुकी का? तो पहिलाच विषारी. मग याच्यात चुकी कोणाची? मला तुमचा सगळा प्रश्न. हा प्रश्न डायरेक्ट मी आता विष्णूकडे जातो. भगवान विष्णू म्हटले चुकी कोणाचीच नाही, पण हे जे पाप लागलं ना, हे पाप मी वाटून देऊ शकतो. म्हणजे कोणाला वाटायचं? आजी मंदिरात बसलेली होती. ज्या ज्या लोकांनी आजीला नावं ठेवली होती ना, ज्या ज्या लोकांनी, त्या सर्वांच्या लोकांच्या आधी काय लोकांनी पाप केलं मागे. कसं केलं पाप? काय केलं त्या लोकांनी? फक्त निंदा, फक्त निंदा केली, काहीच नाही केलं. त्या आजीला मारलं नाही, झोडलं नाही, एकमेव निंदा केली. आणि त्या निंदेमुळे सगळं पाप, त्या साधूच्या मरणाचं पाप त्या आजीच्या काय पडलं? लोकांनी पडलं. त्याच्यामुळे आपली वाचा सुद्धा देवाला काय केली पाहिजे? अर्पण केली पाहिजे. तया अहम वाचा चित्त अंग देवाला अर्पण करावं. काया वाचा म्हणे शरण ग. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी सागराला मिळतं त्याप्रमाणे आपण सर्वांनी भगवंताला शरण जाऊ. यात सरळ सरळ हा अभंगाचा अर्थ
म्हणून या शरणी गेली पंढरा. मला एकच सांगायचं, कीर्तनाचा भाव आता संपवतो मी. एकच सांगायचं, आमचे स्वामी रामसुखदाजी म्हणायचे, सब ग्रंथों का सार वेद है, वेदों का सार उपनिषद है, उपनिषदों का सार भगवत गीता है और भगवत गीता का सारे भगवान की शरणागती. जसं होईल तसं भगवंताचं नामस्मरण करा, देवाला शरण जा, आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. होईल तशी आईवडिलाची सेवा करा, सर्वांशी प्रेमाने वागा. वैष्णव जन तो देणे काही, हां त्यालाच वैष्णव म्हणा. सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, सगळ्यांशी चांगलं राहायचं. एवढंच मला सांगायचं असे. उपस्थित सर्वच ग्रामस्थ भाविक मंडळी, बघा आता गडबडी थोडं गावामध्ये एक कार्यक्रम आहे आणखी थोडासा अंत्यविधीचा, तर त्याच्यामुळे मी माझं थोडंसं कीर्तन व्रत घेतो. कीर्तनाला उपस्थित सर्वच क्षेत्रातील सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. या कार्यक्रमाची जी शोभा आहे, या कार्यक्रमाकरता ज्यांनी उभं आयुष्य आपल्या या परमार्थाला घालवलं, आमचे दादांचे वडील बाळासाहेबजी महाराज डेंगरे, त्यांच्या चरणी मी एकदा माझा माथा ठेवतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर हनुमान की जय, शनेश्वर भगवान